माझे नाव चुडामन सीतारामजी ठाकरे आहे. मी बाबाच्या निवासस्थानी कार्यरत आहे. हे सगळ्या सेवकांना मालूमच आहे. तरी सेवक बंधूंनो, आपण खरंच एक बाबाचे सेवक आहोत. बाबाच्या सेवकाप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे. बाबानं जी शिकवण दिली फार मोठी आहे. आपल्याला वाटते 4 तत्व 3 शब्द 5 नियम, पण याच्यामध्ये फार मोठा सारांश. जर याचा विचार केला तर फार मोठा, पण त्या नियमाप्रमाणे चालायला पाहिजे आपण. बाबांना आपल्याला शिकवलं आणि बाबाचं म्हणणं होतं, जर खरोखर माझे सेवक माझ्या तत्व शब्द नियमानं चालतील तर सतयुगाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. पण आपण सतयुगाकडे कुठे, आपण आता कलियुगाकडे वळून राहू. कारण की बाबाच्या नियमाप्रमाणे जर आपण तंतोतंत चाललो असतो तर खरंच आपल्या शब्दावर परमेश्वर उभा आहे. आपण जसं म्हटलं तसं घडलं असतं, पण आपण म्हणतो पण आपलं घडत नाही. याले कारण आहे का, आपण कितीपत बाबाच्या तत्व शब्द नियमानं चालतो. जो सेवक चालत असेल बाबाच्या तत्व शब्द नियमानं, त्याच्या घडल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. तत्व शब्द एवढे सोपी नाही आहे. मनाला फार सोपी आहे, करायला फार कठीण आहे. कारण की आपण बाबाच्या 3 शब्दांच नाही चालू शकत. सत्य, मर्यादा, प्रेमानच नाही चालू शकत. 12 आकड्यानं कुठे चालू, 9 आकडे बाकी आहे. तरी बाबांना आपल्याला एवढं सुखी केलं आहे. आपण नाही चालत तरी थोडे प्रयत्न करतो, तेवढ्यातच बाबांना आपल्याला सुखी केलं आहे. आपण जर 12ही आकड्यानं जर चाललो असतो तर आपण कुठपर्यंत पोहोचलो असतो याचा विचार करा. याच्यापैकी काही सेवक असते आजपर्यंत कुठे गेले असते याचा पताही नसतं, न कोणी कोणाला ओळखलंही नसतं. या बाबाच्या मार्गात नसतो तर कोणी कुठे असता, कोणी कुठे असता आणि कोणी कुठे असतं. एवढं मिळवण्यासाठी बाबानं किती कष्ट केले असेल याचा कधी आम्ही विचारच करत नाही. फक्त मिळालंय आम्हाला आयतं धन, ते धनही आमच्यानं बरोबर पालन पोषण करणं होतं. तर बाबाच्या का विचार करू. बाबानं हे मिळवण्याकरता किती श्रम घेतले असन, किती त्यांना त्रास झाला असन, न का केलं असन त्यांनी त्या व्यक्तीलाच ठेवलं. मग आम्ही का करतो, आम्ही फक्त आयतं भेटले 4 तत्व 3 शब्द ते आम्ही धड चालत म्हणतो का. बाबाचे सेवक गाडीवर लिहितो परमात्मा एक, वागतो कसं तर सैतानासारखं. असं करू नका. जेवढं तुम्हाला वाटते का हे आम्ही काही केलं आम्हाला घडत नाही, पण घडल्याशिवाय राहणार नाही. बाबाचा शब्द वाया जाणार नाही एवढं निश्चित. आज तुम्हाला खूप चांगलं वाटते, बाबा खूप तुम्हाला लंब सोडून देते, तर तुम्ही अजून खूप लंबे त्याच्यावरता. आणि ज्यावेळेस बाबा आपटते का नाही तेव्हा मग कळून येते का मी का करतो ना मी का करतो. अशी परिस्थिती येऊ देऊ नका. ही परिस्थिती आपण आपल्या हातानं स्वतःच्या हातावर घेत असतो. या परिस्थितीला सांभाळण्यासाठी बाबांना आपल्याला हे नियम दिले. जो तत्व शब्द नियमानं चालते त्याला त्याच्या हातानं लहानशी चूक झाली तरी त्याला धक्का पडतो हे निश्चित. जो नियमानं चालत नाही त्याला काहीच होत नाही. त्याला वाटते का मी काही केलं तर मला काहीच होत नाही, पण जेव्हा घडते तेव्हा त्याला कुठे जायला लागते त्याला माहिती. तेव्हा मग मार्ग मध्ये बाबा मला वाचव, बाबा मला, बाबा काही वाचवत नाही, तो काही तुमच्या बापाच्या नौकर नाही. म्हणून अशी परिस्थिती येऊ देऊ नका. म्हणून बाबाच्या तत्व शब्द नियमानं चालण्याचा प्रयत्न करा. जर मागायचं आहे धन दौलत मागण्यापेक्षा बाबाला मागून घ्या. बाबा जर तुमच्या घरी राहील तर सुख समाधानी आरामशीर मिळून सर्वच काही मिळणार. पण आम्हाला नाही, तत्पुरतं धन पाहिजे, मुलगा पाहिजे, तर पोरगं पाहिजे, तर अजून काही पाहिजे, पण आम्ही बाबाला कधीच मागत नाही. जर बाबा आपल्या पाठीशी नाही तर कशाचेच कमतर नाही. मान त्यागी बाबा तुमदेवजीनं हेच केलं. त्यांनी धन दौलत मागणं भगवंत तर म्हणे त्याला का पाहिजे तुला सांग.
तो धन दौलत मागता, पण उद्या त्यांचं काय झालं असतं, त्या धनाच्या काय केलं असतं? काही सोबत नेणार आहे कोणी? इथंही राहणार आहे सगळं. बाबानं भगवंताला मागून घेतलं म्हणून आज बाबाच्या नव्या जगामध्ये चालत आहे. भगवंत त्यांच्या पाठीशी होता म्हणून त्यांच्या शब्दावर आज भी भगवंत कार्य करते, तुमच्या आमच्या शब्दावर करत नाही. बाबानं शब्द जर आपल्याला दिले नसते तर कितीही काही करता तरी काही घडलं नसतं. त्या बाबाची कृपा मानत्या की बाबा तुमची, म्हणून आज आपल्या शब्दावर भगवंत उभा राहते आणि कार्य करते. बाबांना म्हटलंय माझे सेवक अज्ञानी आहे बाबा, यांना सांभाळून घेजो, म्हणून तू भगवंत तुमच्या याच्यावर कार्य कर. म्हणून सेवक बांधवांना हे ख्याला ठेवा का कधीही आपल्या चुकीच्या आहारी जाऊ नका. एवढं जीवन दिलंय बाबांना, ते जीवन जर चांगलं ठेवायचं आहे तर बाबाच्या नियमाकडे लक्ष द्या. न बाबांना सांगितलं आता लवकरच षष्ठी आहे, षष्ठीचे हवन आले आहे, सगळ्याच्या सारवणं सुरवणं, कोणाची साफसफाई चालू आहे, कोणाचं जसे परी जसं जमते तसं चालू आहे. पण हीच आपली दिवाळी समजून षष्ठीचं हवन चांगल्या रीती पार पाडायचे आहे आणि सगळे सेवक पार्टीमध्ये जशी माझी हे आहे बाबाच्या शब्दाचे पालन करतील आणि जसे परी जमते तसं करतील. म्हणून सेवक बांधवांनी आजची चर्चा बैठक माझे 2 शब्द संपले. सगळ्यांना माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक संपली असे मी जाहीर करतो. भगवत कृपा